जर माझं उत्पन्न कमी असेल तर मी खरंच गुंतवणूक करू शकते का किंवा शकतो का? एक्झॅक्टली सानिका, गुंतवणूक आणि बचत ही भावना आहे. अर्निंग मायनस एक्सपेन्सेस, उरले तर सेव्हिंग करू. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. उरले तर सेव्हिंग करू. प्रत्येकाच्या मनामध्ये हेच येत असतं की ठीक आहे बघू, उरलं तर करू सेव्हिंग. गुंतवणूक कधी करावी? वॉरन बफेट म्हणतात, मी 14व्या वर्षी पहिला स्टॉक घेतला आणि मला उशीर झाला. बँकांच्या मार्फत गुंतवणूक करणं योग्य की म्युच्युअल फंड आता जे ऑप्शन्स आहेत हे बघ. ते योग्य? तुला मंकीचं स्पेलिंग येईल का? हो, सांग बरं. MONKEY. जर के काढला तर काय होईल तो? कधी कधी माणसाला आयुष्यात अचानक धक्का बसतो, कधी कोणी अचानक आजारी पडतो किंवा काही वाईट प्रसंग ओढवतात आणि अशा वेळेस जर गुंतवणूक नसेल तर काय त्याच्यावरती सिच्युएशन येऊ शकते? सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करणे अगोदर माणसाने इन्शुरन्स करून घ्यावं. तर मला लोक विचारतात ना, सर लाईफ इन्शुरन्स कधी घ्यायला पाहिजे? तर माझं उत्तर असतं, मरायच्या 1 दिवस अगोदर. मॅजिक फिगर हे 2 शब्दच खूप मॅजिकल वाटलेत ना ऐकायला. तुमचा जो प्रश्न आहे मनातला तोच आता मी विचारणार आहे सरांना की ती मॅजिक फिगर काय असली पाहिजे? मॅजिक फिगर म्हणजे काय की मला माझ्यासाठी पैशांनी काम केलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. काय मग या वर्षात तुमचं आर्थिक भविष्य कसं काय? विचार केलायत की नाही? तयार आहात ना तुमचं आर्थिक भविष्य बदलायला? आता तुम्ही रोज मेहनत करता पण तरीही महिन्याच्या शेवटी पैसा मात्र कमी पडतो. जर तुम्हालाही वाटत असेल की पैसे माझ्यासाठी काम करायला हवेत तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. तुमचा फार वेळ न घेता लगेचच मुद्द्याचं बोलणार आहे मी. आज आपण इथे बोलणार आहोत गुंतवणुकीबद्दल, म्युच्युअल फंड आणि SIP बद्दल, साईड हसल बद्दल आणि आर्थिक स्वतंत्रतेच्या वास्तव मार्गाबद्दल. नमस्कार, मी आहे सानिका बनारसवाले आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा पॉडकास्ट खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शरद पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अर्थरत्न पुरस्कार प्राप्त. ते लाईफ कोच, ऑथर आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर अशी त्यांची ख्याती आहे. तर अशा उत्तम व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत करूया. शरद सर, तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सानिका, आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्षामध्ये एक संकल्प घेऊयात, आर्थिक स्वातंत्र्याचा. नक्कीच. आता आर्थिक स्वातंत्र्य काय असतं या विषयावर तुम्ही मला विचाराल आणि मी तुम्हाला यथार्थ असे उत्तर देईल की तुम्ही आनंदी व्हाल. आम्ही सगळेजण खूप उत्सुक आहोत की तुमच्याकडनं आम्हाला मार्गदर्शन आज जे काही मिळणार आहे त्यासाठी. आतापर्यंत शरद सरांचे लेख वृत्तपत्रात प्रकाशित झालेले आहेत. शरद नीतीचे ते संस्थापक आहेत आणि शरद नीती मार्फतच गुंतवणुकीला चालना आणि प्रोत्साहन ते देत आलेत. शिवाय शरद पवार इन्व्हेस्टमेंट्सचे ते MD ही आहेत. नमस्कार. नमस्कार सानिका. आणि एवढंच नाही तर शरद नीती ट्रेनिंग, कोचिंग आणि इन्व्हेस्टमेंटचे डिरेक्टर असून त्यांचे गुंतवणूकदार बीड, महाराष्ट्र आणि भारतातच नाही तर भारताच्या बाहेर पण आहेत. याचबरोबर 5 पेक्षा जास्त कंपनीचे ते सल्लागार म्हणून आज काम करतात. आतापर्यंत 25,000 पेक्षा अधिक लोकांना वर्कशॉप, ट्रेनिंग, कोचिंग या सगळ्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी त्यांनी प्रेरित केलेलं आहे. ही मी खूप थोडक्यात त्यांची माहिती सांगितलेली आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण अधिक जाणून घेऊया शरद सरांबद्दल. तर हे आहे तुमचं स्वतःचं शरद नीती मराठी पॉडकास्ट, जिथे ज्ञान आहे, उत्साह आहे आणि संपत्तीचा रोडमॅप आहे. चला तर मग सुरू करूया, आनंदाच्या दिशेने धाव घेऊया. आता आज प्रत्येक जणच प्रोफेशनल लाईफमध्ये इतका बिझी झालाय की आपलं आयुष्य फक्त पैशाच्या पाठीमागे आपण पळतोय असं काहीसं झालेलं आहे. आणि आर्थिक बाब ही प्रत्येकाच्याच मनात येत असते. मग इन्व्हेस्टमेंट्स कशा कराव्यात, काय करावं, माझा पगार किती आहे, काय आहे, ह्या सगळ्यामध्ये अनेक प्रश्न पडलेले असतात. तेच आज प्रश्न मी शरद सरांना सगळे विचारणार आहे आणि त्याची उत्तर आपल्याला आज नक्कीच मिळतील. तर माझा पहिला प्रश्न आहे शरद सर तुमच्यासाठी की जर माझं उत्पन्न कमी असेल तर मी खरंच गुंतवणूक करू शकते का किंवा शकतो का? एक्झॅक्टली सानिका, प्रश्न खूप सुंदर आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असं आहे की गुंतवणूक आणि बचत ही भावना आहे. बेसिकली हे काही आर्ट नाहीये, ही भावना आहे की मला बचत का करायची आहे आणि मला गुंतवणूक का करायची आहे. मग ती उत्पन्न अगदी 10,000 रुपये असू दे किंवा 100 रुपये असू दे, सगळ्यात पहिली गोष्ट काय? भावना. माझ्यात जर पैसे वाचवायची भावनाच नसेल
तर मी वाचवणार नाही. वॉरन बफेटचं एक वाक्य आहे. वाक्य काय आहे? अर्निंग मायनस सेव्हिंग इक्वल टू एक्सपेन्सेस. आणि आज प्रत्येक माणूस काय करतोय, ज्याला माहिती नाही तो माणूस असं रादर देन आपण असं म्हणू शकतो, अर्निंग मायनस एक्सपेन्सेस, उरले तर सेव्हिंग करू. म्हणून एक हे खूप महत्वाचं आहे. उरले तर सेव्हिंग करू. प्रत्येकाच्या मनामध्ये हेच येत असतं की ठीक आहे बघू, उरले तर करू सेव्हिंग. म्हणूनच हे खूप इम्पॉर्टंट आहे की कसं केलं पाहिजे हे. की ही भावना आहे ना, की मला माझं व्हॉट एव्हर दी अर्निंग, आपण पर्सेंटेज मध्ये बोलू, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही लागणार. राईट राईट. माझं काही अर्निंग असू दे, मला त्या माझ्या अर्निंगला 2 स्टेपमध्ये डिवाइड करायचं. 50% आणि 50%. 50% माझ्या गरजांवर, त्यातले जे 50% आहे त्यामधले जे 20% आहे माझ्या लॉंग टर्मसाठी, आणि जे उरलेले 30% आहेत ते मला रेग्युलर जे काही मिड टर्म वगैरे शॉर्ट टर्म गोल्स जे पाहिजे त्याच्यासाठी. पण सर्वात अगोदर काय बोललो, ही भावना असली पाहिजे. बरोबर. आधी मनात ही भावना रुजली पाहिजे. एक्झॅक्टली. मनात. आता सगळ्यात वाईट गोष्ट काय मी तुला सांगतो, मी जवळपास आज 25,000 लोकांना प्रेरित केलंय, मी त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत. तुला माहिती आहे का, तरुणपणात गरीब असणं ना काही फरक नाही पडणार, पण म्हातारपणात गरिबी खूप त्रास देईल. म्हणजे एक लक्षात ठेवा, आज आणि आपण आज QSR मध्ये जातो, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट जसे चालतात तसं आपलं लाईफ झालंय. सगळं आपल्याला क्विक पाहिजे. करेक्ट. पण बिलीव्ह मी, पैसा क्विक येत नाही, पैशाला मेहनतच करावी लागते. बरोबर. आणि मग म्हणून मी म्हणत असतो, तुम्ही मेहनत करा, तुमच्या पैशालाही मेहनत करायला लावा, तरच तुमचं आयुष्य सुखात जाईल. असं आहे. राईट राईट. नक्कीच हे तुमचं उत्तर खरंच खूपच महत्वाचं होतं की भावना असणं महत्वाचं. तर ती भावना नक्कीच प्रत्येक जण आपल्या मनामध्ये आता या पॉडकास्ट नंतर पेरेल याची मला खात्री आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की गुंतवणूक कधी करावी, कधीपासून गुंतवणुकी करता मी सुरुवात करू शकते? एक्झॅक्टली. आता तुला सांगू का, याचं उत्तर आहे ना थोडंसं डिप्लोमॅटिक असेल. वॉरन बफेट म्हणतात, मी 14व्या वर्षी पहिला स्टॉक घेतला आणि मला उशीर झाला. तर आता मला सांग की गुंतवणूकचं एज असं काही नाहीये. बरोबर. आता मी पण पॅरेंट आहे. माझ्या मुलांना मी लहानपणापासून सवय लावली आहे की त्यांना जो काही पॉकेट मनी मी शेअर करतो त्यातनं त्यांना बचत करायला शिकवतो. ग्रेट. आणि गुंतवणूक ही आहे ना, ही हॅबिट आहे. एक लक्षात घे, आज जर मला फिट राहायचं असेल तर मला माझ्या हॅबिट्सवर काम करावं लागेल. म्हणजे मी फक्त एक कॅमेरा घेऊन सकाळी 1-2-4 किलोमीटर पळून मला फक्त एक सोशल मीडिया स्टेटस टाकल्याने मी फिट नाही होणार. सेम थिंग इज गुंतवणुकीचं, की गुंतवणूक करताना तुम्हाला एक हॅबिट रिफॉर्म करावी लागेल. बरोबर. आणि ती हॅबिटच तुम्हाला सक्सेस पर्यंत घेऊन जाईल. असं आहे. ओके. मग गुंतवणुकीला सुरुवात करत असताना बँकांच्या मार्फत गुंतवणूक करणं योग्य की म्युच्युअल फंड, आता जे ऑप्शन्स आहेत ते योग्य? आता 2 गोष्टी तुला सांगतो. तुला मंकीचं स्पेलिंग येईल का? हो. सांग बरं. MONKEY. MONKEY. बरोबर. जर के काढला तर काय होईल तो? मनी. एक्झॅक्टली. म्हणजे के स्टँड फॉर नॉलेज. ओ राईट. आलं लक्षात? जर तुझ्या पैशांचं नॉलेज जर तुला नसेल तर तुझा पैसा मंकी सारखा उडत जाईल, कधी या पॉकेटमध्ये कधी त्या पॉकेटमध्ये. कमाल. ही कन्सेप्ट मला खूप आवडली आहे. एक्झॅक्टली. रिझन काय, सेव्हिंग्स करताना पारंपरिक पद्धतीने मराठी माणूस सेव्हिंग करतो. त्यात चुकीचं काही नाही. शाळेमध्ये कधी शिकवल्या नाही गेलं की सेव्हिंग कशी करायची, आणि आई वडिलांनी कधी नवीन ट्राय नाही केलेला. एक छोटंसं उदाहरण सांगतो तुला. ज्यावेळेस कीपॅडचा फोन आला ना त्यावेळेस सर्वांना तो आवडला, आणि ज्यावेळेस कीपॅड व्यतिरिक्त फोन आला नाही चालणार म्हणत होते. आज बघ एकाही फोनमध्ये कीपॅड नाहीये. नवीन गोष्टी अडॉप्ट करायला वेळ लागतो. बरोबर. मग तसंच गुंतवणुकीचं आहे. आता बँकेमध्ये जर तू गेलीस तर बँक कर्मचारी त्यांच्या पगारीसाठी काम करतील, आणि आमच्यासारखे जे ऍडवायझर आहेत त्यांच्याकडे आली तर आम्ही व्हॅल्यू ऍडिशन साठी काम करू. रिझन काय, की तो माझा प्रोफेशन आहे, मला कोणी त्याच्यासाठी पे नाही करणार आहे, पर्सनल टच राहणार आहे. आणि हे जे क्वेश्चन्स असतात ना गुंतवणुकीचे, हे पर्सनल फायनान्सशी निगडीत असतात.
बरोबर. जसा प्रत्येक व्यक्तीचा बॉडी मास रेशो वेगळा असतो डॉक्टरांच्या भाषेत, तसा प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती आणि गोल्सही वेगळे असतात. वेगवेगळे असतात. त्यामुळे त्याला कस्टमायझेशनची गरज असते. बरोबर. तुला रिअली वाटतं बँकेत कस्टमायझेशन होतं? नाही. एक्झॅक्टली. तिथे कस्टमर म्हणून बघितलं जातं आणि कस्टमर मध्ये त्या नावातच मर लिहिलेलं आहे, तर त्याला आपण नाही काही करू शकत, है की नाही? राईट राईट. हा भाग आहे. बरोबर. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की साधारणतः एक 30 वर्षाचा व्यक्ती आहे आणि जर का त्याचा पगार साधारण आहे, कर्ज जास्त आहे आणि जबाबदाऱ्या खूप आहेत, तर अशी एखादी जर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही काय सांगाल किंवा त्या व्यक्तीला मानसिक दृष्ट्या तुम्ही कसं प्रेरित कराल? सर्वात अगोदर क्वेश्चन खूप सुंदर विचारलाय सानिका. आता 30 वर्षांचा व्यक्ती आहे, तर किमान 5 वर्ष तर झालेलेच आहेत. त्याने कर्ज घेतलंय म्हटल्यानंतर तो काम करतोय. आणि कर्ज जेव्हा माणूस घेतो ना, त्यावेळेस सेव्हिंगची सवय नाही लागू शकत. कर्ज घ्यायच्या अगोदर जर काही सेव्हिंगची सवय असेल तर तो सेव्हिंग करू शकतो. मी खचवत नाहीये, पण ना मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. इनफॅक्ट माझं पुस्तक या ठिकाणी आहे, ओके. पैशाचे नियोजन, समस्या आणि उकल. याचं जर तू वाक्य जर ऐकलंस ना, तर तुमचे पगार तुम्हाला श्रीमंत बनवत नाही, खर्चाच्या सवयी तुम्हाला श्रीमंत बनवतात. बरोबर. आता राहिला भाग कर्जाचा. मी आता जिथे काम करतो बीड सारख्या ठिकाणी थोडंसं अर्बन एरिया, रुरल एरिया आहे आणि तिथे काही मला ना माणसांच्या फ्रेजेस ऐकायला भेटले होते की कर्ज घेतल्याशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. आणि माझं थोडंसं वेगळं आहे. या पुस्तकामध्ये एक चॅप्टर आहे, स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक. त्याचं रिझन असं आहे, तुम्ही जेव्हा कर्ज घेता ना, आता याला आपण 3 फ्रेम मध्ये डिवाइड करू. आज आहे ना, व्यक्तीचा 25 वर्षाचा जर व्यक्ती आहे, तो मॅक्झिमम फक्त 38 वर्ष काम करू शकतो. 58 ला तो रिटायर होणार आहे. ठीक आहे. पण आज 30 वर्षाचं जर आपण उदाहरण घेतलं, आज लोकांना काम उशिरा सुरू करायचं ना अर्ली रिटायरमेंट करायचं. तुला वाटतं खरंच हे कुठे मॅच होतं? नाही, हे मॅच होणं शक्य नाही, कारण एक्झॅक्टली कष्टाचा पिरियड कमी असेल तर तितकं माझ्याकडे सेव्हिंग कुठून येणार? एक्झॅक्टली. आता रिटायरमेंट. आता तुला कळलं की मी फक्त 30च वर्ष काम करणार आहे आणि मी त्यामध्ये होम लोन घेतलं. आज होम लोन मिनिमम 20 वर्षांचं घेतात, हो, मॅक्झिमम 30 वर्षांचं घेतात. बरोबर. आता मला सांग, सॅलरीच्या 30% जर तुझा चंक EMI मध्ये जात असेल वयाच्या तुझ्या रिटायरमेंट पर्यंत, सेव्हिंग कशी होणार का? बरोबर है की नाही? महत्वाचं काय, सेव्हिंग होणं. आता कर्ज सोपे झाले, त्याने काय झालं, त्याने माणूस गुलाम झाला. कोणाचा? बँकेचा. बरोबर. बँकेने फक्त त्याचं नाव लिहायची परमिशन दिली आहे त्या घरावर, पण तो रेंट तर बँकेला पे करतोच आहे. करतोय. बरोबर आहे. एक्झॅक्टली. हे माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणजे कुणाच्या भावना मला हर्ट नाही करायच्या, हे माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणून तर सर्वात अगोदर तर कर्जाचा विचारच नाही करायला पाहिजे. अगदी मी माझं स्वतःचं घरी कॅशमध्येच घेतलंय आणि माझे जेवढे पण क्लायंट आहेत, मेजरली मी त्यांना 10 वर्षांच्या पिरियडमध्ये कॅशमध्येच घर घेऊन द्यायला मदत केली आहे, अगदी इन्फ्लेशनला सांभाळून सुद्धा. ओके, बिलकुल. दॅट्स ग्रेट ऍक्च्युअली. एक्झॅक्टली. आता सध्याच्या काळात अशी सिच्युएशन आहे, आता आपण 30 वर्षाचं एक साधारणतः ऍव्हरेज आणि कर्ज असं पकडून चाललोय, म्हणून की लग्नाचं वय, हो, मग घर, हो, आणि मग आता घर नाही म्हणून लग्न न जमणे, हो, मग त्याकरता कर्जाची वेळ जर का आलीच असेल, हो, तर ती कशी टाळणार आपण? मला त्या सिच्युएशनला फेस करावंच लागेल कर्ज घेऊन. मग ते अल्टिमेटली सेव्हिंगचा रेशो आणि तो मॅनेज कसा करायचा? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सानिका, घर कुणाला पाहिजे, मुलाला का मुलीला? दोघांना पाहिजे. नाही, हा क्वेश्चन मुलाच्या एंडला असतो की 30 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याचं स्वतःचं घर हवं आहे. मुलीच्या वडिलांनी कधी घर बांधलं हे मुलीने अगोदर बघायला पाहिजे. करेक्ट. आज 30व्या वर्षात मुलांवर प्रेशर आहे आणि ते लोन्स घेत आहेत. आता याला कारणीभूत तुला सांगू का, याला कारणीभूत आहे बिझनेसमॅन ज्यांना लोन विकायचे, ज्या हाऊसिंग कंपन्या आहेत. माझं असं वैयक्तिक मत आहे. मला एक शाहरुख खानची ऍड आठवते, भिंतीवर एक मुलगा लिहित असतो आणि ते रेंटचं घर असतं आणि तो घरमालक काहीतरी म्हणतो की मला हक्काचं घर पाहिजे, रेंटच्या ऐवजी मला किस्त परवडेल. पण त्याने ना तुमचा लाईफ स्पॅन, तुमचा रिटायरमेंट, आनंद सगळ्या त्या बँकेच्या तारखेपर्यंत चालतो.
बरोबर. ही तारीख आली की EMI गेला पाहिजे. कोविडमध्ये बँकांनी ना एक शिथिलता दिली होती. मेमोरेटिव्ह काहीतरी त्याचं नाव होतं, फ्रेज आता मला म्हणता येणार नाहीये. पण त्यांनी लोन माफ केलं का? नाही गेलं, भरावं लागलं. भरावं तर लागलं. थोडीशी शिथिलता दिली त्यांनी, पण ते भरावं लागलं. म्हणून तर मी सांगतो ना, स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणण्याचा उद्देश काय होता की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही 30 वर्ष काम करणार आहात रादर दॅन 35 वर्ष काम करणार, त्यातले 20 वर्ष तुम्ही बँकेसाठी काम करणार आहे. मग फक्त होम लोनच नाही, कार लोन आहे. ते हळूहळू एक एक अपेक्षा, मग वेगवेगळी लाईफस्टाईल आणि त्यानुसार येणाऱ्या त्या ओळीनच येणाऱ्या गोष्टी. छोटस तुला सांगू, एक क्रेडिट कार्ड तुझ्याकडे आलं की त्या क्रेडिट कार्डची ना सायकल सुरू होऊन जाते आणि ती बंद होणं पॉसिबल नाही. तुला माहितीये तो ट्रॅप कसा आहे? क्रेडिट कार्डचं व्याजदर 36% आहे. सर एक वेळेस जरी मिस झालं ना तरी ते पैसे कमवणार आहेत. आणि त्यांना तोच एक चान्स फक्त पाहिजे, एक तुमचं मिस व्हावं की 100%. आणि हा लोन हा ट्रॅप आहे. बरोबर. ना माझी गाडी लोनवर आहे, ना माझं घर लोनवर आहे. कुठलीही मोठी ऍसेट मी प्लॅन करून घेतो आणि अगदी होतं बरं. आणि त्याच्यावर आपण चर्चा पण करणार आहोत बरोबर पुढच्या वेळेस. नक्कीच 100%. साधारणतः जेव्हा आयुष्याचा एक पुढचा टप्पा सुरू होतो व्यक्तीचा, 40 वय वर्षाचा, आणि तेव्हा जाऊन कुठेतरी असं वाटतं की अरे आपण उशीर तर नाही ना केला, आपण गुंतवणूक केलीच नाही की काय, अशी जर एखादी व्यक्ती तुमच्या समोर आली तर तुम्ही त्याला काय सांगा? जब जागो तब सवेरा. रिझन काय? हे बघ, आज आर्थिक शिक्षण ना शाळेत भेटतं ना आई वडील देऊ शकतात. ते पण पारंपरिक पद्धतीने मामा दादा काका ज्यांनी केलेलं आहे, FDs, प्लॉट, गोल्ड, तेच करणार. आणि थँक्स टू बॉलिवूड. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड म्हणलं की तिथं येतं की मेरे शेअर मार्केट में पैसे मैं बर्बाद हो गया. मग त्याला बघण्याचा दृष्टिकोन कसा? बरोबर. कोविड नंतर मार्केटनी जम घेतली, एवढे लोक मार्केटमध्ये आले आणि मार्केटनी खरंच रिटर्न जनरेटही करून दिले. कोणी मिस केली असं ऑपॉर्च्युनिटी? तर असं नाहीये. सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट मधला फरक अगोदर म्हणजे कळला पाहिजे. काय सेव्हिंग्ज काय असतं आणि इन्व्हेस्टमेंट काय असतं, मी थोडक्यात सांगतो. सेव्हिंग्ज ज्याला फिक्स रिटर्न मध्ये येतात, जसं FD, RD फिक्स रिटर्न असतात. ओके, बॉन्ड्स झाले, डिबेंचर्स झाले. आणि इन्व्हेस्टमेंट काय असतात, जिथे रिटर्न्स जनरेट होतात, जे फिक्स नसतात. ओके, जसं गोल्ड झालं, रिअल इस्टेट झालं, आणि आपण म्युच्युअल फंडही म्हणू शकतो. हे झाले इन्व्हेस्टमेंट्स. आता 40 वर्षांचा व्यक्ती आहे. सगळ्यात अगोदर ना तुला सांगू, आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की आपण फुटबॉल खेळत असतो आणि गोल पोस्टच नसतो. तर स्कोर कसा सांगणार आहे तू सांग. म्हणजे तुम्ही जर काम करतायत तर तुमच्या समोर तुमचे गोल्स असले पाहिजे. आता तुला मजा सांगतो, मी जेव्हा क्लायंटला म्हणतो ना तुमचे गोल काय, सर माझ्या काही गोलच नाही आहे. आणि लिहून घे, सगळ्यात मोठा गोल त्याचा आहे रिटायरमेंट. महागाई ज्याप्रमाणे वाढते ना, तो लिखित आहेच प्रत्येकाच्या डोक्यावर. आहेच. बिलीव्ह मी आज 400 रिटायरमेंट लोकांचा फंड सांभाळतोय. बापरे. तर मला माहितीये की ते आज 50 लाख रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये म्हणून ते हॅपी आहेत. पण ज्यांनी 50 लाख रुपये स्वतःच्या अकाउंटमध्ये ठेवले नाहीये, ज्यांना रेग्युलर इन्कम नाहीये, त्यांची कहाणी सांगायला नको. म्हणजे वास्तविक आहे. बरोबर. विजयपत सिंघानी याचं उदाहरण आहे आपल्याकडे. 10,000 करोडचा मालक आज स्वतःच्या कंपनीसोबत फाईट खेळतोय. हा पण प्रकार पाहिलाय. तर या सर्व गोष्टीला एकच जबाबदार आहे, आर्थिक शिक्षण. आणि 40 वर्षाचा व्यक्ती ज्यावेळेस आहे ना तो विचार करतो, त्याकडे एन नंबर ऑफ पिरियड आहे आणि त्याला कंपाऊंडिंग भेटू शकतं, पण त्याला ते गोल्स ठरवावे लागतील. बरोबर. जसं आज तू लेडीज आहेस तर मी तुला एक क्वेश्चन विचारेल, तू मला क्वेश्चन विचारतीस असेल तर मी एक क्वेश्चन विचारेल. साधारणतः दूध गरम होण्यासाठी किती वेळ लागतो ग? आरामात एक 10 मिनिटं, 10 ते 11 मिनिटं, 1 लिटर दूध असेल तर. एक्झॅक्टली. पण तुझ्या मनात असं नाही व्हायला मला विचारावं की दुधापासून काय बनवायचंय? हा. मी फक्त दूध तापवण्याचा विचार केला. एक्झॅक्टली सेम. लोक इन्व्हेस्टमेंट रिटर्न साठीच करतात, दूध तापवण्यासाठीच करतात. त्यांचा कन्सर्न फक्त रिटर्न पुरता असतो. त्यांना त्या पैशांपासून काय पाहिजे
हे माहीतच नाहीये. आणि मग काय होतं, मग जातात रिटर्न्सच्या मागे. आणि मग रिटर्न्सच्या मागे गेलं तर तुला सांगू, मार्केटमध्ये जे पण आज फ्रॉड झालेत ना, ते फक्त रिटर्न्सच्या मागे लागण्यामुळे झालेत, बाकी काहीच नाही. लोभ आला की त्रास व्हायला सुरुवात होते. बरोबर. मग माझ्याकडे जो व्यक्ती येतो ना, तर माझं पहिलं काम असतं की त्यांना गोल डिफाईन करून देणं. GOAL, गोल. बरोबर. आणि ते असल्याशिवाय मी पुढचं कामच नाही करत. रिझन आहे की प्रत्येकाचा महागाई दर वेगळा आहे. तुझ्या लाईफस्टाईल आज बघ, अगोदर आहे ना, म्हणजे माझ्या वडिलांच्या काळामध्ये फक्त 3च गोष्टी चालायच्या, रोटी, कपडा और मकान. बरोबर. आज पण 3च चालतात, फक्त रोटी डोमिनोजची पाहिजे, कपडे लुईस फिलिप्सचे पाहिजे, बरोबर. आणि मकान म्हणजे काय, थोडं स्विमिंग पूल वगैरे असेल तर 17व्या मजल्यावरती एक्झॅक्टली असं आहे. गरजा त्याच आहे, फक्त अपग्रेड झालं होतं. बरोबर. तर मग त्या गोष्टी करण्यासाठी काही तर सॅक्रिफाईस करावं लागेल. बरोबर. मग काय सॅक्रिफाईस करता येईल ते त्या रिपोर्ट मध्ये कळतं की त्याचे पैसे कुठे कुठे जातात आणि कसे जातात. असं आहे. बरोबर. ओके ओके, नाईस. आता जसं आपण बोललो की रोटी, कपडा, मकान ह्याच्या बदललेल्या कॉन्सेप्ट आहेत. हो. याच सगळ्याबरोबर शिक्षणाच्या कॉन्सेप्टही आता बदलत चाललेल्या आहेत, त्याच्या फीज वाढत जात आहेत. तर कोणत्याही पालकांना आपल्या मुलाचं शैक्षणिक भविष्य काय ही चिंता तर आज आहेच आहे. तर एक सुरक्षित भविष्य कसं काय पालक उभारू शकतात जर का त्यांचं उत्पन्न बेताच बाताचं असेल तर? एक्झॅक्टली, भाग बेतायचा नाहीये. तुला माहितीये आज शाळा आणि शिक्षण हे स्टेटसचा इश्यू झालाय. म्हणजे शिक्षण बेताचं नाहीये, शिक्षण आहे तेच आहे. आपली विचारसरणी बदलली आहे. ती का बदलली आहे मी याच्यावर तर भाष्य नाही करू शकणार. पण आज बीड सारख्या ठिकाणी जर 3 शाळा आहेत तर टॉप 3 पैकी माझा मुलगा त्या शाळेत असायला हवा. मी स्वतः मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे आणि मी सक्सेस आहेच की. मग पालकांना ही जी एक गोष्ट सांगू का, ज्या गोष्टीची भीती वाटते ना त्याचा व्यापार होतो, आणि 2 बीचा होतोच होतो. एक ब्युटी प्रोडक्ट्स आणि एक मुलांचे एज्युकेशन. म्हणजे आपण त्याला लहान मुलांच्या जे ॲस्पिरेशनल आहेत, मुलगा म्हणजे मला जे भेटलं नाही ते मी माझ्या मुलीला द्यायचा प्रयत्न करणार. आज तर ते जेन्झी आहेत, त्यांना स्ट्रगलच राहणार नाही. आणि एक फ्रेज आहे बघ, माझे ना शिक्षक मला त्यावेळेस म्हणायचे, पूत सपूत तो धनसंचय घेऊ, पूत कपूत तो धनसंचय घेऊ. मुलांच्या बाबतीत हेच आहे. जर त्याला शिकायचं असेल ना तर तो कुठेही शिकेल, आणि त्याला शिकायचंच नसेल तर तो तुम्ही काही करा, तो शिकणार नाही. हा, फक्त तुम्हाला एक मी कॅल्क्युलेशन देऊ शकेल की तुम्ही तुमच्या इयरली जो तुमचा इन्कम आहे त्याच्या 7% पेक्षा जास्त फीस असलेल्या ठिकाणी त्याला टाकू नका. 7%? हा, इयरलीच्या 7%. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, म्हणजे फिनान्शियल क्रंच तुम्हाला येणार नाही येणार. अलीकडच्या काळात काय झालंय ना की चांगली शाळा, चांगली फीस म्हणजे चांगलं एज्युकेशन, मला तरी नाही वाटत. बरोबर आहे. हे बिझनेस असं नाही, म्हणजे हे बिझनेसच झालेत. बरोबर. मी तर त्यावर ठाम आजकाल तर एसी स्कूल्स पण आहेत, म्हणजे बोलायलाच नको. मी ते सांगतो, मी ठाम आहे त्यावर. हे म्हणजे बिझनेस. लहान मुलांना काय गरज आहे एसीची, असंही एक असतो ना थॉट. पण त्यासाठी त्या सगळ्या आकारलेल्या फीज, आणि त्याकरता आई वडिलांचं पण नाही गेलं पाहिजे. अरे मी तुला तेच सांगतोय की प्रॉब्लेम तो नाहीये, प्रॉब्लेम स्टेटसचा आहे ना. मी आज माझ्यासाठी कमी जगतोय, मी दुसऱ्यांसाठी जास्त जगतोय. लोक काय म्हणतील या वाक्यासाठी मी जगतोय. त्यावेळेस खूप त्रास होऊन जातो, माहितीये का. खरंय. आणि जो माझा कप ऑफ टी नाहीये मी तो घ्यायचा प्रयत्न करतो, तर मग त्रास तर होणार. बरोबर. सगळ्यात अगोदर म्हणून मी कॅल्क्युलेशन सहित सांगितलं की वार्षिक 7% यापेक्षा जास्त एज्युकेशनवर खर्च झाला नाही पाहिजे. जेवढे चाइल्ड असतील तेवढ्यांचा. एक चाइल्ड असेल तर एकाचा 60% 2 चाइल्ड असेल तर दोघांचा 7% 3 चाइल्ड असेल पण 7%. नाही, 3 चाइल्ड असेल तर 3% मी वाढून देईल. 10% तिन्ही चाइल्डचा झाला पाहिजे खर्च. एक्झॅक्टली. कॅल्क्युलेशन. मग काय होतं ना, आर्थिक दबाव येणार. बरोबर. बाकी काहीच नाही. आणि इन्फ्लेशन असं काही नाहीये. मग मी तुला सांगितलं ना, ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीची दुकान टाकले जाते. उदाहरण सांगू? हो नक्कीच. स्पोकन इंग्लिश क्लासेस. राईट. म्हणजे जे मराठी मीडियमचे मुलं आहेत
त्यांना स्पोकन इंग्लिश क्लासेस. आता सी, इंग्रजी किती महत्वाची आहे. मी सक्सेस आहे, मला येत नाही, मी सांगतो तुला कॅमेऱ्यासमोर. मग तुला आज असं वाटतं का मी सक्सेस नाहीये? असं काही नाही. नाहीये. मग तो तुमचा माइंड बरोबर. फ्रेम आहे, त्या फ्रेम मधनं बाहेर निघावं लागेल आपल्याला. बरोबर. असं आहे. अगदीच खूपच पटणार उदाहरण आता तुम्ही दिलेलं आहे. कधी कधी माणसाला आयुष्यात अचानक धक्का बसतो, कधी कोणी अचानक आजारी पडतो किंवा काही वाईट प्रसंग ओढवतात, आणि अशा वेळेस जर गुंतवणूक नसेल तर काय त्याच्यावरती सिच्युएशन येऊ शकते, किंवा तुमच्याकडे असा कोणता एक्सपिरियन्स आहे का, तुम्ही असा कोणत्या व्यक्तीला गाईड केलंय किंवा असं तुमचा इम्पॉर्टंट ठरलेला किस्सा? सानिका, प्रत्येक घरामध्ये असा एक इन्सिडेंट झालेला आहे, परंतु आणि कोविडमध्ये तर फार झाले, परंतु त्यांनी त्याला आता सगळ्यांना विसर पडला. मी तुला सांगू का, म्हणजे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करणे अगोदर माणसाने इन्शुरन्स करून घ्यावा. तर मला लोक विचारतात ना, सर लाईफ इन्शुरन्स कधी घ्यायला पाहिजे, तर माझं उत्तर असतं मरायच्या 1 दिवस अगोदर. कसं वाटलं तुला उत्तर? एकदमच म्हणजे हा, मग तुला माहिती नाही ना कधी म्हणणार, मग तू आज घे ना बाबा. म्हणजे तू आज घे ना, म्हणजे तुला जर माहिती इन्शुरन्स घेतोय कशासाठी. इन्शुरन्सचा मेन उद्देश काय, मी नसल्यानंतर बघ इमोशनल लॉस तर भरून निघणार नाहीये, पण फायनान्शियल लॉस खूप हद्दीपर्यंत त्यांना मदत करून जातो. तर त्यासाठी आपल्या बाकीचे जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी इन्शुरन्स आहे. तसंच हेल्थ इन्शुरन्स आहे. मला विचारतात की आता तू मला सांग, तू साधा एक आणखीन क्वेश्चन मी तुला विचारणार. तू ऍपल घ्यायला गेलीस, ओके, तुझ्याकडे 2 ऍपल आहेत. एक फ्रेश टवटवीत ऍपल आहे आणि एक थोडस ना खराब टाईप मध्ये ऍव्हरेज ऍपल आहे. तर तू कुठला ऍपल चॉईस करशील? मी आधी त्यांना कॉस्ट विचारेन. हा, आपण असं गृहीत धरू तुझं पर केजी त्यांचं काय आहे. हा, ते बऱ्याच असं असतं की जे टवटवीत दिसतं ते 250-300 पण सांगतात, आणि जे ऍव्हरेज असतं ते साधारण 180. ऍव्हरेज म्हणजे सडलेलं आहे थोडक्यात. आपण पूर्ण सडलेलं असेल तर पूर्ण नाहीच घेणार. म्हणजे जे काही एकदमच खराब दिसतं तर मी ते ऑब्व्हियसली नाहीच घेणार. बरोबर ना. पण ती कॉस्ट बघून त्याच्यात मी विचार करेन की एवढंच मी खरंच देऊ का, या दुसरं तेवढ्या पैशात मी 2 किलो घेते, नाही आपण असं फ्रुट्स घेते. आपण असं गृहीत धरू की तुझ्याकडे आहे सायझेबल पैसे आहेत, ओके, मग तू कोणचं चॉईस करशील? अशा केस मध्ये मी ते चकचकीत दिसतं ते म्हणजे जे हेल्दी आहे, जे चांगलं आहे. सेम थिंग इज देअर. तू जोपर्यंत तरुण आहे ना तोपर्यंत तू हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. एकदा का तुला आजार झाले किंवा त्याचा प्रीमियम वाढत जाणार. बरोबर, आलं लक्षात? म्हणजे जोपर्यंत आपण फिट आहोत तोपर्यंत त्याचा प्रीमियम कमी येईल आणि तो वर्कही चांगला करेल, है ना. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर बरोबर. आणि म्हणून सांगतो, सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट जरी नसतील तर आपण इन्शुरन्स असलेलं किंवा इन्शुर असलेलं केव्हाही चांगलं. कारण की ठीक आहे, पैसा नाहीये आज. कोविडमध्ये जर तू बघितलं असेल तर 2.5 ते 3 लाख रुपये कॉस्ट लागायचे एका व्यक्तीला रिकव्हर होण्यासाठी. बरोबर. ज्यांच्यासाठी पॉसिबल होतं त्यांनी केलं, पण ज्यांना पॉसिबल नव्हतं त्यांचं काय. आणि तुला माहिती आहे, आश्चर्याची गोष्ट सांगतो, त्याच वेळेस इन्शुरन्सचा बिझनेस वाढला होता. त्यानंतर गेल्यानंतर तो ड्रास्टिकली कमी आहे. लोकांना म्हणले आम्हाला नाही झालं, आम्हाला नाही करायचं आता. हा भाग आहे. असा कोणता तुमचा खरा अनुभव आहे का की ज्याने तुम्हाला एकदम हेलावून टाकलं असं? अरे मी तुला बोललो ना सानिका की प्रत्येक घरात आहे. आज व्यक्तिगत सांगायला आवडणार नाही मला, कारण की तो अनुभव हलवून देणार आहे. म्हणजे एवढा, म्हणजे तुला सांगतो, माझा कलिगच होता, ऍक्सिडेंट झाला, 90 दिवस कोमामध्ये होता. एक मुलगी 3 वर्षांची इनफॅक्ट आणि 6 महिन्यांचा मुलगा, आणि त्यांनी स्वतःचा इन्शुरन्स केलेला नव्हता. वाईट या गोष्टीचं वाटतं की आम्ही पहिल्या वर्षीचा खर्च सगळ्यांनी मिळून भागवला त्यांच्या खर्चांचा, पण तुला सांगू त्यानंतर कोणी नाही केलं. याच्यापेक्षा आणखीन काय वाईट असू शकतं सांग. आणि तो इन्शुरन्स विकायचा, विशेष म्हणजे माहितीये, बँक इन्शुरन्सला तो माझ्यासोबत काम करायचा. बापरे, तरी पण स्वतःचा इन्शुरन्सचा विचार नव्हता. हा, जेव्हा नोकरी करतो ना आपण सानिका, त्यावेळेस आपण स्वतःचा विचार नाही करत, आपण फक्त त्या सॅलरीचा विचार करतो. प्रॉब्लेम तोच असतो. म्हणजे नोकरी, माझं म्हणणं आहे की ती बाय चॉईस नसते. नोकरीमध्ये तोच विचार असतो की माझ्या 31 तारखेला मला सॅलरी येणार आहे म्हणून मला हे काम करायचं. बरोबर. माइंडसेट आता झालाच आहे प्रत्येक जण. एक्झॅक्टली.
आणि त्या हीच माइंड फ्रेम बदलायची आहे आपल्याला, की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे की मी धीरूभाई अंबानी नाही बनवणार प्रत्येकाला. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे मला माझ्या गोष्टींसाठी कुणासमोर हात पसरायची वेळ आली नाही पाहिजे. बस एवढ्यालाच आपण आर्थिक स्वातंत्र्य म्हणतो. बरोबर, अगदीच खूपच महत्वाची व्याख्या आहे ही प्रत्येकाला समजलीच पाहिजे. समजलीच पाहिजे आणि 100% समजली पाहिजे. बरोबर बरोबर. बऱ्याचदा उद्यापासून करतो असं एक थॉट प्रोसेस असते अनेक जणांची. तर उद्यापासून करतो ही विचारसरणी कितपत महागात पडू शकते? सानिका, तुला एक सांगतो. ऍक्च्युली मी पहिला क्वेश्चन जो होता ना, भावना, सेम तो प्रश्न येतो. उद्यापासून म्हणणारा व्यक्ती आहे ना, तो कधीच करू नाही शकत. म्हणजे तुला माहिती असेल, आपण उद्यापासून फिरायला जाऊ, बरं हेल्थ विषयी बोलू आपण. आम्हाला माहिती आहे की 5 किलोमीटर चाललं तर मी फिट राहील, फाईन राहील. तुला वाटतं खरंच जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत व्यक्ती 5 किलोमीटर चालतील? सेम थिंग इज देअर. झोपलेल्याला जागी करता येतं, पण झोपीचं सोंग घेणाऱ्याला जागी नाही करता येत. ही सवयच त्याला कधी लागणार नाही. आणि माणूस आपल्या सवयीमधनं बनतो. हॅबिट्स माणसाला बिल्ड करतात. त्याचं उदाहरण सांगतो बघ. माझे वडील ना पोलीस ऑफिसर होते. त्यांना लॉंग हेअर्स आवडायचे नाही. तर लहानपणापासून त्यांनी मला ना त्यांचे पोलीस कट सारखा ठेवलं. आणि कॉलेजपर्यंत आता घरीच राहत होतो, तर त्यांनी ते काही वाढूच दिले नाही. तर आजही मी तुला सांगू, केस वाढले ना तर जड वाटतात. रिझन काय? हॅबिट. बरोबर, की मला त्याची सवयच नाही. सेम थिंग इज देअर, की तुम्हाला हॅबिट टाकायची इन्व्हेस्टमेंटची. आणि त्याच्यासाठी गरजेचं नाहीये की तुम्ही पैशांमध्ये मोजाल, पर्सेंटेज मध्ये असू शकतं. बरोबर, पण ती हॅबिट टाकावं लागेल. आणि उद्या करतो म्हणणारा कधीच इन्व्हेस्टमेंट नाही करत नाही. त्यामुळे त्याचा विचार न केलेलाच बरं. पण हे भीतीपोटी असू शकतं की आळसच म्हणावं लागेल? नाही, ना भीती ना आळस. ही पारंपरिक पद्धत आहे. तुला सांगू, लोन घेताना लोनचा EMI कुठूनही ऍडजस्टमेंट करून भरायला तयार असतात. चुकवत नाहीत. का? तर सिव्हिल डॅमेज होतं. आय डोंट नो सिव्हिल काय आहे, ते डॅमेज झाले नाही काय, फार फार तर लोन भेटणार नाही. पण सेव्हिंगची सवय नाही लागली ना, मी तुला सांगितलं ना, ज्यावेळेस मी म्हातारपणात असेल तेव्हा माझा पैसा तरुण झालेला असेल. म्हातारपणात पैसा नसणं खूप वाईट गोष्ट आहे. तेवढं बाकी अगदीच खरं आहे. एक्झॅक्टली. शरद सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की साधारणतः 30 ते 35 वय वर्षात असे कोणते निर्णय घ्यायला हवे जे मला माझ्या साठीला शांतपणे झोपू देतील? एक्झॅक्टली. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पे मी फर्स्ट. सानिका, आपण काम करतो ना, त्यावेळेस आपण पूर्ण घरासाठी काम करतो. आपण मुलांच्या शिक्षणासाठी काम करतो, आपण घरासाठी काम करतो, गाडीसाठी काम करतो, अगदी आई वडिलांसाठी काम करतो. पण आपण स्वतःसाठी काम करतो का हे अगोदर बघायचं. रिझनिंग बिंग दॅट की एका वेळेनंतर मी काम नाही करणार आहे. आणि आपण बघतोय बाहेर, बघा तुम्ही, नाही होत. म्हणजे 50-60 नंतर तुम्ही पैशांसाठी तरी काम नाही करणार. ठीक आहे, हॉबी म्हणून तुम्ही काम करू शकाल, पण पैशांसाठी काम होणारही नाही. ओके, तर मग त्यासाठी काय करावं लागेल? तर त्यासाठी हॅबिट टाकावी लागेल रेग्युलर इन्व्हेस्टमेंटची. आणि तुला सांगू का, रेग्युलर इन्व्हेस्टमेंट हा एकमेव पर्याय आहे कंपाऊंडिंगसाठी. तुला त्याचं उदाहरण सांगतो. आपण ना अगदी छोटी इन्व्हेस्टमेंट घेऊयात. एक 10,000 रुपीज पर मंथ, 1,20,000 रुपये आपण वर्षाला जमा करतोय. 10 वर्षांमध्ये होतील त्याचे 12 लाख रुपये. ओके, तर 12 लाख रुपयांची जेव्हा मी SIP ची सवय लावली 10,000 रुपयानुसार, तुला माहितीये त्याचा कंपाऊंडिंग इफेक्ट फक्त दुप्पट होईल. ओके, पण पुढच्या 10 वर्षात तो 5 पट होईल. म्हणजे 24 लाखाचे 1 करोड होतील. पहिल्या 10 वर्षात 12 लाखाचे 24 लाख झाले. आलं लक्षात? आणि दुसऱ्या 10 वर्षांमध्ये 36 लाखाचे 1 करोड झाले. हा जो कंपाऊंडिंग आहे ना, यांना वॉरन बफेटनी म्हणलेले आहेत ना, एक 8 वंडर ऑफ द वर्ल्ड. भरपूर स्टोरीज आहे त्याच्या इंटरनेटवर. आणि तो खरंच काम करतो. आणि तो जर 30 वर्षांचा विचार केला ना, मी तर हा फक्त 20 वर्षांचा सेव्हिंगचा सांगितलं तुला. जर तो 30 वर्षांपर्यंत राहिला तर तो 12 पट वाढतो. म्हणजे
मला जर रिटायरमेंट 30 वर्षांनंतर घ्यायचं असेल आणि मी अगदी 10,000 रुपयांची SIP केलेली असेल, तर तू विचार कर माझ्याकडे कॉर्पस काय राहील. बरोबर. म्हणून माझं असं म्हणणं आहे की सर्वात अगोदर पे मी फर्स्ट. रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट टू दी लॉंग टर्म म्हणजे 20 वर्ष, 20, 25 आणि 30 रिटायरमेंटच्या पैसे. एक्झॅक्टली कंपाऊंडिंगला काम करू द्या, त्यावेळेस पैसा तुमच्यासाठी काम करायला लागेल. बरोबर. तुम्ही आता म्हणाल्याप्रमाणे की एक छोटा निर्णय खरंच आपलं आयुष्य बदलू शकतो, जो योग्य वयात घेतलेला निर्णय असेल. तर असं कोणतं उदाहरण तुम्ही सांगाल आम्हाला की ज्यांनी तुमचं आयुष्य बदलू शकतं, असं एखादा प्रवास तुम्ही पाहिलाय, एखादं उदाहरण जे आता आपला पॉडकास्ट बघतायत त्या सगळ्यांनाच एक इन्स्पिरेशन म्हणून पाहता येईल? सानिका, ह्याचं तर मी माझं उदाहरण दिलं असतं, परंतु काय ना, मी त्या बिझनेसमध्ये तर माझं उदाहरण चालणार नाही लोकांसाठी. तर मी तुला एक ना स्टोरी सांगतो. नक्कीच. ही स्टोरी आहे बघ, 2007ला ज्यावेळेस माझा एक क्लायंट आहे जे मॅकॅनिकल, त्यावेळेस ना मॅकॅनिकल फील्ड खूप चांगली चालायची. आणि त्या मॅकॅनिकल म्हणजे एका कंपनीमध्ये मॅकॅनिकल जॉब होता त्यांचं चांगल्यापैकी, आणि सॅलरी पण चांगली होती. आणि मी त्यांना फक्त जस्ट आम्ही बोललो, आणि तो 25 वर्षांचा होता जेव्हा लागला होता. तो स्वतःहून आला होता. त्यावेळेस मी एका संस्थेसाठी काम करत होतो. आम्ही समोर बसून मी त्यांना जेव्हा समजवलं, तर त्यांनी त्याची 50% सॅलरी जमा करायला सुरुवात केली, विच इज 60,000 रुपीज. ओके, पर मंथ. 6 लाख रुपये इयर. आणि समहाऊ 35व्या वर्षी म्हणजे 2007, तर आपण 17 पकडूयात, 10 वर्षात त्यांनी 10 वर्षानंतर त्याचं लग्न झालं. ओके. आणि 18-19 मध्ये कोविड आला. तो थोडासा घाबरला, पण बिलीव्ह मी, त्यावेळेस ना त्याचा जो पैसा होता त्याच्याकडे, त्याने त्याला तारला. 2 वर्ष घरी बसून त्याने काढले. सेकंड थिंग, त्याकडे एक मॅजिक फिगर तयार झाली होती. तुला माहिती आहे, त्याकडे 1 करोड ऑलमोस्ट, ज्यावेळेस कोविड संपला तोपर्यंत त्याच्या पैशांचे 1,80,00,000 रुपये झालेले होते. बापरे. आणि 1,80,00,000 रुपयाचे आम्ही त्याला सॅलरीप्रमाणे 1,00,000 रुपये महिना सुरू केला. तो म्हटलं की नाही, आता मला ना फिटनेस कोच व्हायचं. आणि लिटरली आज तो न्यूट्रिशियन आहे, फिटनेस कोच आहे. तुला माहिती आहे त्या मॅजिक फिगरनी काय काम केलं? त्याला 1,00,000 रुपये पर मंथ भेटतायत. त्याच्यासाठी त्याला पैशांसाठी काम करायची गरज नाही पडली. बरोबर. आणि आज तो फिटनेस कोच स्वतःचाही फिटनेस सांभाळतोय आणि रिअली लॉट कमवतोय. असं नाहीये की तो आता हे करतोय, पण हे का होऊ शकलं? त्याच्या त्या सवयीमुळे एक मॅजिक फिगर पर्यंत तो पोहोचला. बरोबर. आणि पैसा हिंमत देतो. तुला नाही वाटत असं? हो, नक्कीच. पैसा, बँक बॅलन्स हिंमत देतो. नक्कीच येते. आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळतच राहते, जसं आपलं बँक बॅलन्स वाढत जाईल की आता मी हे करेन. तो डिसिप्लिन जो त्याने दाखवला, त्या डिसिप्लिनचं तो फळ आजही चाकतोय. असं आहे. बरोबर. हे खूपच इन्स्पिरेशन देणारं एक्झाम्पल आहे. अगदीच. कारण प्रत्येकालाच आज ती मॅजिक फिगर बघायची आहे. प्रत्येकाच्या मनात ते आहे की नाही, मला ही मॅजिक फिगर हवी आहे. त्याकरता काय करायचं हेच बऱ्याचदा माहिती नसतं. 100%. आणि मला असं वाटतं की आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या ऑडियन्सला नक्कीच मिळतात. 100%. आपण त्यासाठीच हा पॉडकास्ट घेतलाय. राईट. की रिटर्न्सच्या मागे नाही पळायचं आपल्याला. आपल्याला कम्फर्ट, चॉईस आणि पीस. मी आनंद याच्यामध्ये का नाही घेत सांगतो. आनंदाची परिभाषा वेगळी आहे. त्याचं उदाहरण सांगतो मी तुला. तुम्हाला जर आनंद, आता आनंद वेगवेगळा असू शकतो. कुणाला जेवणात आनंद भेटत असेल, कुणाला व्यायाम करण्यात आनंद भेटत असेल, कुणाला स्पिरिच्युअल आनंद भेटत असेल, पण पैशांमध्ये आनंद नाही भेटत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ही व्याख्या नाही करता येणार की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यात आनंद आहे. मी आता विचारणार होतेच तुम्हाला की खरं आनंदी कोण आहे? आपण पैशांबद्दल बोलतो, श्रीमंत माणूसच आनंदी आहे का बाबा? असं आहे. मी तुला सांगू ना, श्रीमंत माणूस आनंदी आहे का नाही हे मी नाही सांगू शकणार, पण तो कम्फर्ट आहे, त्याकडे चॉईस आहे आणि तो पीसफुल आहे. त्याला त्या गोष्टींसाठी हसल नाही करायचंय. त्या गोष्टीसाठी. बरं मला सांग, आपले ना क्लास आहेत, म्हणजे देवाने आपल्याला मिडल क्लास, म्हणजे काय आपण रिच क्लास, इलाइट क्लास असं बनवून पाठवलंय का ग? अजिबातच नाही. हे टॅग का लागलेत? आपापल्या लाईफस्टाईल नुसार किंवा
कमाईचे सरळ सरळ जे काय, प्रत्येकाचा पैशांचाच क्रायटेरिया मेन पैशांनी टॅग लागलेत. आता तुला जर ना विरोधाभास सांगतो, तू आस्था चॅनल लाव, ते जे गुरुजी येतात ना ते सांगतात मोह करायचा नाही, त्याग करून टाकायचा, पैशाने काही होत नाही, पैसा सर्वस्वी नाही. बरं आता बघ, ते सांगण्यासाठी ते पैसे घेतात. राईट. म्हणजे ते फ्री करतायत का? नाही, ते सांगण्यासाठी ते पैसे घेतात. बरं, लाईव्ह शो त्यांचे जे पंडाल लागल्या जातात, बरोबर, बऱ्याच वेळेस मी असं पाहिलं 2-2, 2.5 करोडचे पंडाल लावून पैसे ते घेतात. मग विरोधाभास कसा आहे मला सांग. म्हणजे ते म्हणतात मोह सोडा, माया सोडा, आणि बरोबर म्हणजे हा आहेच 100%. अनेक, म्हणजे फक्त एवढंच एक गोष्ट नव्हे, अशा अनेक गोष्टी. काय झालं ना, आपल्याला बॉलिवूडने आपल्याला ना हिरो बनवून ठेवले. आणि हिरो मला सांग, जुने, आता तू ऍक्ट्रेसच आहेस, येस, मला सांग हिरोची परिभाषा काय होती जुन्या पिक्चर मध्ये? एक मारामारी करून जो वाचवतो आपल्या हिरोईनला तो हिरो नाही का, तो गरीब असतो, ते त्याच्याकडे डिग्री असते पण नोकरी नसते. हा, ते आहेच की बाबा, तो गरीबीने एकदम कष्टाने त्या हिरोईनला पटवतो. आणि जे विलन असतात ते श्रीमंत असतात, बरोबर. म्हणजे त्यांनी इमानदारीची ना परिभाषाच बदलून टाकली. म्हणजे मला सांग, आज मी जर सूट घालतो तर मी काही चुकीचे कामं करून घालतो का? म्हणजे माइंड फ्रेम कशी झाली आहे. बरोबर, जो श्रीमंत आहे तो चुकीचा आहे, आणि ह्या माइंड फ्रेम मधनं बाहेर यावं लागेल अगोदर. आणि म्हणजे आता मी मराठी सिरियल्स मध्ये बऱ्यापैकी असल्यामुळे प्रत्येक विलन, म्हणजे आम्ही पण खरं तर काम करताना हे बोलतो की प्रत्येक विलन ही एकतर ही बाई दाखवलेली असते, आणि एकतर ती एकदम मॉडर्नाइज असते, तीच पैसेवाली असते, आणि तिला अजूनही पैसाच हवा असतो, आणि तीच विलन असते. हिरोही पैसेवाला असतो पण ती हिरोईन मात्र गरीबच असते. बऱ्यापैकी हेच इक्वेशन आहे. आणि म्हणजे ती मॉडर्न राहणारी, छान छान लाईफस्टाईल जगणारी बाई ही वाईट, अरे तीच विलन असते. आणि प्रत्येक वेळेला, म्हणजे मी स्वतः आता नुकतंच विलनचं काम केलेलं आहे, आणि मी याच गोष्टी करता जे काही आमचे सगळं स्टोरीचा भाग असायचा. 100%. म्हणजे ते कुमोदिकाला विलन बनवलंच ना, कोमोलिका, आहे की नाही. आणि तोच क्वेश्चन आहे की श्रीमंत माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय. की मी तुला सांगू ना, एक वाक्य मला बोलतात, अरे शरद भाई, पैसा तो हात का मैल है. मी म्हणतो, यार मेरे व्यसन में आके धोके जा भाई. हा, म्हणजे हे वाक्य कोण बोलतं मला सांग. ज्याच्याकडे पैसा नाहीये ना तोच हा वाक्य बोलतो. ज्याच्याकडे पैसा आहे ते हा वाक्य कधी म्हणणार नाही. आलं लक्षात. म्हणजे एक पैसा आज अशी गोष्ट आहे की सेंटर आहे, आणि या सेंटरच्या इर्द गिर्द तुम्ही आहे. लोक म्हणतात पैशाने तुम्ही आनंद विकत नाही घेऊ शकत. मी म्हणतो गरिबीने घेऊ शकता का? मग मी तेच बोललो ना तुला की मला जर रडायचं असेल तर मी BMW मध्ये बसून रडेल ना, अल्टो मध्ये तरी नको किंवा ऍटलीस्ट मग ते मला स्वतःला तरी वाटेल की मी BMW मध्ये बसून रडतो. अरे सरळ सरळ आहे. मी तुला एक ना आस्थेचा क्वेश्चन विचारतो सानिका, तू रेंटनी राहतेस का स्वतःचं घर आहे? स्वतःचं घर आहे मिस्टर. स्वतःचं घर आहे ना, जे मिस्टरांचं आहे, म्हणजे सासऱ्यांचं आहे. हा, एक्झॅक्टली. आता मला सांग, स्वतःचं घर सांगायला प्राऊड वाटला का नाही? काय, हो, पण आहे ना. येस. तिथं जर तू रेंटवर सांगायला किती वेळ लावला असतास, रादर देन तू सांगितलंही नसतं, तू सांगितलं असतं स्वतःच. माणसांनी ना स्वतःला जज करायची ना ही पद्धत लावली आहे. तुला माहितीये, माझे जे ओव्हरसीजचे क्लायंट आहे ना, आपल्या इंडियन क्लायंट मध्ये फरक काय? त्यांच्यामध्ये एकच फरक आहे, तो जो क्लायंट आहे ना ओव्हरसीजचा, त्याचं पूर्ण डिफाईन आहे की त्याला काय करायचंय. आणि जो इंडियातला क्लायंट आहे ना, त्याला फक्त 10 लाख रुपये मला द्यायचे, बाकीचं मला काही सांगायचं नाही. मग मी कशी त्यांना प्रोडक्ट देणार तू मला सांग बरं. त्याला का द्यायचे? सर किती टक्के रिटर्न्स देणार? मी प्रत्येकाला सांगतो, रिटर्न्सच्या मागे लागाल तर माझ्याकडे यायची आवश्यकता नाही. हा, पीस ऑफ माइंड, कम्फर्ट आणि चॉईस हे मी तुम्हाला देईल. मी काही जादूची मशीन नाही आहे की मी म्हंटल आणि ते प्रोडक्ट पळाला आणि तुम्हाला पैसे भेटले. बरोबर, एक्झॅक्टली. मग तुम्हाला तुमचे गोल डिफाईन पाहिजे. बरोबर. मग तुम्ही म्हणालात तसं प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. एक्झॅक्टली. फिक्स फॉर्म्युला कोणालाच नाही. त्यामुळेच तर त्याला काय म्हणतो माहितीये का, पर्सनल फायनान्स. त्यामुळेच त्याला पर्सनल फायनान्स म्हणतो. तू मला सांग, दात दुखतोय तुझा आणि तू ब्युटिशियन कडे जातेस, होईल का असं? नाही.
कुणाकडे जाशील तू? डेंटिस्ट. डेंटिस्टकडे जाशील. पैशाचीच गोष्ट आहे, तू युट्यूबवर जाशील, मित्राचं ऐकशील, काकाचं ऐकशील, पण तू काही ऍडवायझरकडे किंवा डिस्ट्रीब्युटरकडे जाणार नाही. एवढं बाकी खरंय, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि हेच सत्य आहे बघ. बरोबर. म्हणजे मग काय, आता लोक बँकेवर विश्वास का ठेवतात? बँकेत काम करतो तो, नोकरी करतो, उद्या तो तुम्हाला खोटं बिलून विकून बदलून जातो. बऱ्याच केसेस आहेत अशा. सॉरी, मी पण बँकेत काम केलंय, पण आता टार्गेट्स आहेत. बरोबर. पण तुम्ही आजही विचार करता नाही, बँकेमध्ये कसं आहे ना, बँकेवर विश्वास काय आजपर्यंत त्यांनाही नाही माहिती, पण बँकेवर विश्वास. बरोबर. तुला सांगू का, माझ्या काम करायची पद्धत, मी आहे ना कधीच लोकांना मिसगाईड केलं नाहीये. मी डोळ्यात डोळे घालून त्यांना सांगतो तुमच्या गरजा काय आहे आणि तुमच्या गरजेला कुठलं प्रोडक्ट हे व्यवस्थित आहे. राईट. आणि अवास्तव रिटर्न्स तर कधीच नाही. आम्हाला सेवीनी रादर त्यांनी आमच्या ज्या गाईडलाईन आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की 12 ते 14% रिटर्न्सवर तुम्ही बोलू शकतात, पण तुला सांगू तेही गॅरंटेड नसतं. म्हणजे रिटर्न्स हे कधीच गॅरंटेड नसतं. बरोबर. तो फक्त आमचा अभ्यास आहे की आम्ही प्रयत्न करू तिथपर्यंत तुम्हाला न्यायचा. बरोबर. तुमच्याकडे चॉईस आहे नाहीये, मग प्रॉब्लेम काय समजून घ्या आणि पुढे चला. आज आनंद वाटतो तुला सांगायला की मला ही गोष्ट लवकर कळली म्हणून मी आज तुझ्या समोर बसलो. तरी बरेच असे व्यक्तिमत्व आहेत माझ्यासोबत, माझे मित्र आहेत, ज्यांना ही गोष्ट आणखीन माहीत सुद्धा नाहीये आणि ते पारंपरिक पद्धतीने चालतायत. तुला सांगू का, आता आनंदाची परिभाषा काय असते माहितीये का? आपण त्याला काय म्हणतो, समाधानाची परिभाषा म्हणू की माणसात नेहमी काय असली पाहिजे, तर भूक असली पाहिजे. मग ती सक्सेसची असो किंवा तुम्हाला जे काही पॅशन असेल त्याची. त्याचं एक उदाहरण सांगतो तुला. असं गृहीत धर की शरद पवारांनी पार्टी दिली. शरद पवारांनी काय केलं की मॅक्सिकन, इटालियन सगळ्या कुक्सला बोलवलं आणि जेवायचा टायमिंग काय ठेवला, रात्री 11 वाजता. ओके, रात्री 11 वाजता मी जेवायचा टायमिंग ठेवला. सगळे आले, सगळे जेवले. आता मी बोलवलं तर आले असं आपण गृहीत धरू. तर मी प्रत्येकाला विचारलं की हो तुम्हाला जेवण कसं वाटलं. मला सांग, कोण असा व्यक्ती राहणार आहे की जो म्हणेल की नाही जेवण चांगलं नाही? नाही, जो जेवला तो सगळे चांगलेच म्हणून जाईल. एक्झॅक्टली. पण कोणी हे म्हणायची पण हे नाही घेणार, आपण हिंमत नाही करणार की सर सगळं छान होतं पण एक आयटम कमी होता. कोणता? भूकच नव्हती. प्रत्येक जण घरून खाऊन आलेला होता. बरोबर. मग ती जी भूक आहे ना, मग ती इन्व्हेस्टमेंटची असो, सेव्हिंगची असो किंवा हेल्थ बनवण्याची असो, फिटनेसची असो, ती असायला पाहिजे. तरच तो व्यक्ती तिथे काम करू तर ती शकतो. फुलफिलमेंट पूर्ण होईल ना एक्झॅक्टली त्या गोष्टीची. म्हणजे मी तुला सांगू का, मी आज जे काम करतो ना, बघ जे आपण त्याला हायली नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणूयात की जे पैसेवाले लोक म्हणूयात, असं नाही की माझं आणि त्यांचं बनत नाही. खूप पैशावाल्या लोकांचा मी पोर्टफोलिओ सांभाळतो. पण मला आवडतं की ज्या लोकांना हे नॉलेज नाही तिथपर्यंत पोहोचायला. गरज कुणाला आहे मला सांग. एक व्यक्ती डॉक्टर आहे, त्याचे 7 इन्कम सोर्स आहेत. त्यांना माझी गरज आहे का? जो व्यक्ती मंथली सॅलरी करतोय, सॅलरीवर काम करतोय, त्याला माझी गरज आहे. किंवा एक छोटा बिझनेसमॅन आहे, त्याला माझी गरज आहे. प्रत्येकालाच गरज आहे. एक्झॅक्टली. म्हणून ऍडवायझरला तुम्ही डिफाईन नका करू. म्हणजे कोणासाठी असला पाहिजे ऍडवायझर असं नाही. एक्झॅक्टली. प्रत्येकाला ती गरज आहे. ती गरज आहे. तसं प्रत्येकाचे इक्वेशन्स वेगळे राहणार. 100%. जसं तुझा दात दुखला तू डेंटिस्ट कडे जाणार, नाही तर मनीला मंकी व्हायला वेळ नाही लागणार. राईट राईट राईट. एक्झॅक्टली. आतापर्यंत आपण जेवढं काही बोललो त्यामधून एक महत्वाची गोष्ट मला समजलेली आणि आपल्या ऑडियन्सला पण समजलेली आहे की गुंतवणूक ही एक भावना आहे किंवा ती आर्थिक शिस्त प्रत्येकाने आपल्या मनात रुजवली पाहिजे. पहिल्यांदा ती भावना रुजली पाहिजे, तर खरंच तुमचं आयुष्य बदलू शकतं. आणि हे मला खरंच खूप पटतंय. तर मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय तुम्हाला की गुंतवणूक करायला सुरुवात केल्यापासून असा कोणता भावनिक बदल तुम्ही पाहिलाय की जो होतो लोकांमध्ये?
आता याचं उत्तर ना मी तुला रिसेंटली देतो सनिका. गव्हर्नमेंटनी काय केलंय ना, टीचर लोकांना आता एक सीईटी ठेवली आहे, जे सध्या रुलिंग मध्ये आहेत ते टीचर सुद्धा, त्याला काहीतरी एज गॅप दिलाय. माझे जवळचे मित्र आहेत ते टीचर आहेत, आणि लोकांना वाटलं होतं आता तो हायकोर्टाचा निर्णय तो प्रत्येकाला मानायचाच आहे, त्यांना सीईटी. आणि तुला माहितीये त्याचं असं वाक्य आहे की जर ते सीईटी समहाऊ त्या एज पर्यंत पास नाही झाले तर त्यांना जॉब सोडावा लागेल. हो. तर तुला सांगू याचा आत्मविश्वास काय की माझ्या जवळचे एक टीचर आहेत, त्यांनी आतापर्यंत SIB मध्ये एवढी अमाऊंट जमा झाली आहे की ते म्हटले मी उद्या रिझाईन दिले तरी मला काही प्रॉब्लेम नाही शरद. म्हणजे माझी सीईटी जरी पास नाही झालो मी तरी मला काही फरक पडणार नाही, थँक्स टू यू. आता याच्यापेक्षा आणखीन काय उत्तर हवंय सांग. हो ना. आणि हा रिसेंटली आहे आणि प्रत्येक शिक्षकाला हे माहिती आहे बेसिकली. मग ते का होऊ शकलं? त्यांच्या शिस्तीमुळे. त्यांनी शिस्तीमध्ये पैसे जमा केले. आज एवढी अमाऊंट आहे की नोकरी गेली तरी त्यांना पैशांसाठी काम करण्याची तरी गरज नाही पडणार. अमाऊंट मी डिस्क्लोज नाही करू शकत, पण बरोबर. आर्थिक शिस्त त्यांनी ती बाळगली म्हणून हे एक्झॅक्टली घडलं. ऑटोमॅटिकली त्यांचं इमोशनल पण ते स्टेबल झाले. स्टेबल आहेत. रिझन काय चिंता आहे नाहीये. की त्यांना EMIचं टेन्शन नाहीये की मला EMI किती द्यायचे, काय द्यायचे. प्रत्येक गोष्ट सॉर्टेड आहे, तर मग ठीक आहे ना, रेडी होते ती त्यासाठी. बरोबर बरोबर. एवढाच फरक. म्हणजे एक माइंड स्टेबलनेस जो 100% मिळणार आहे. स्ट्रेस फ्री लाईफ जे आता प्रत्येकाला हवंय, त्याकरता प्रत्येक जण वेगवेगळे वेज साठी सुद्धा पैसाच खर्च करतोय. त्याचा पण स्ट्रेस येतोय. लोकांचं काय झालंय माहितीये का, लोक मी जसं तुला अगोदर बोललो की स्वतःसाठी जगत नाहीयेत. बघ तू ऍक्ट्रेस आहे, तुला प्रत्येक वेळेस एकच गोष्ट सतवत असते की माझ्याकडनं माझ्या कामामध्ये काही त्रास नाही झाला पाहिजे आणि मला फिटनेस सांभाळायचं. हो. मला जर कोणी रिप्लेस केलं तर माझ्या या सवयींनी रिप्लेस होईल. ओके, सेम थिंग इज हिअर की तुम्हाला रिप्लेस पैसाच करू शकतो, दुसरं काही नाही करू शकत. पैशांची भावना आणि पैसा असण्याची भावना खूप मोठी भावना आहे. तर बघ, मी नाही म्हणत की पैसा चुकीच्या मार्गाने कमवला पाहिजे, पण पैसा कमवला पाहिजे. आज तुला सांगतो, आज 2026 आलंय, तुला सांगू 2026 आलंय, पण खेड्यापाड्यातही आज इन्फ्लुएन्सर आहेत की एका मोबाईलने ते पैसे कमवतायतच आहे ना. मी तुला सांगू असे भरपूर म्हणणार आहेत की माझ्याकडनं मी एका क्लायंट म्हणजे माझा इकडे एक माणूस आला होता आणि मला बोलत होता की सर मला इन्व्हेस्टमेंट करायचे पण मला ना पैसेच पुरत नाही. म्हटलं अरे मग तू एक्स्ट्रा काम कर किंवा काही कर. नाही मला ते पण नाही जमत. तुझी भावनाच नाहीये ना, तू मोठा कसा होणार? माझा एक मित्र आहे, बालमित्र, एक म्हणजे मागच्या महिन्यात डिसेंबरमध्ये त्याचा कॉल आला. अरे काय मित्रा, तू सर्वांनाच करोडपती बनवायला आणि मित्राला विसरला. कोविड मध्ये मला येऊन भेटला होता. मी त्याला बोललो, राजा तुझ्यात आर्थिक शिस्तच नाहीये. तू आला होतास त्यावेळेसपासून तू जर साधारणतः 10,000 रुपयांची जरी SIP सुरू केली असती, आज झालेत जवळपास तुला 60 महिने, म्हणजे 5 वर्ष झालेत, 26 आलाय. या 5 वर्षांमध्ये 12×5 = 60 म्हणजे 1,20,000 रुपये जर मी विचार केला तो गुंतवतोय, तर 5 वर्षांमध्ये साधारणतः 6 लाख रुपये तर जमायलाच हवे होते. बरोबर, 6 लाख आणि वरच्या 20 लाखाचे समथिंग एक 9 लाख रुपये. म्हणलं त्या 9 लाखाला तू 12 ते 14% रिटर्ननी कॅल्क्युलेट केलं, इट वुड बी डबल. असं आपण गृहीत धरू. तुझ्याकडे 18 लाख रुपये असले असते, आहेत का? तू फक्त बोलतोस. म्हणून म्हणतो की बोलण्यापेक्षा ते करण्याला पण महत्व आहे. म्हणतो ना आपण, तुम्हाला कुठे जर 100 पावलं जायचे असेल तर पहिले 2 पावलं महत्वाचे, आणि ते 2 पावलंच उचलले पाहिजे. बाकीचं मला नाही सांगता येणार काय, तर पण ते 2 पावलं उचलायला पाहिजे कंपल्सरी. मी सांगितलं ना की जेव्हा माणूस व्यायाम करतो ना, तर जर एक माणूस 5 वर्षांपासून कंटिन्यू व्यायाम करत असेल ना, तर व्यायाम त्याच्या शरीरात भिनतो. सेम थिंग इज SIP पाहिल्या 5 वर्षांमध्ये रिटर्न देण्यासाठी नाहीये, SIP हॅबिटसाठी. आणि एकदा सेव्हिंगची हॅबिट लागली आणि बँक बॅलन्स वाढायला लागला ना, तर मजा येते. आता तुला ना छोटंसं उदाहरण सांगतो सानिका.
तुझ्याकडे 10 लाख रुपये आहेत. ओके, त्या 10 लाख रुपयाचे 10% किती होतात? 10 लाख रुपयाचे 10%. 10%. 1 लाख रुपये. हा. 1 लाख रुपये वर्षभर वापरू शकतेस तू? खूपच पुरवून नाही, होणारच नाही. नाही म्हणजे अगदीच नाहीच व्हेरी होणार. बेसिक, फक्त बेसिक घर पण नाही चालाय, होणार तू. इतपत. म्हणजे आज ऍक्ट्रेस आहेस तू, बेसिक पण नाही. म्हणजे मेकअप तुझं तेवढ्यात होऊन जाईल बेसिकली, याच्यापेक्षा जास्त नाही. पण तिथेच जर तुझ्याकडे 1 करोड आहे तर 1 करोडचे 10% किती आले? 10 लाख रुपये. झाला. आता मात्र तू वर्षभर काही नाही केलं तरी तू चालू शक. तर हाच फरक समजून घ्यायचा आहे Right. की मॅजिक फिगर कोणती आहे माझी. प्रत्येकाने आपापलं डिफाईन हा, करायचं. त्यानंतर मग माझं म्हणणं आहे, जोपर्यंत तुमची मॅजिक फिगर तुमच्याकडे येणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही घर घेऊ नका, गाडी घेऊ नका, मोबाईल घेऊ नका, आहे त्या परिस्थितीत राहा. आणि ती फिगर येते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. ती फिगर येते आणि माझ्या प्रत्येक क्लायंटचा अनुभव आहे की ती फिगर येते. बरोबर. मॅनिफेस्टेशनचा एक पार्ट त्याच्यामध्ये आहे की मला हवी Exactly. मॅजिक फिगर, तर मी त्याकरता एक्झॅक्टली ती भावना माझ्यात आहे म्हणल्यानंतर मी ते करणार. ते करणारच. राईट 100%. बरोबर. तुमचं पहिलंही वाक्य तेच होतं आज की हो. भावना असणं महत्वाचं. 100%. सेव्हिंग्ज आणि सगळ्याच गोष्टी रिटायरमेंट पर्यंत एक्झॅक्टली. भावना आणि विश्वास. बरोबर. म्हणजे कधी कधी काय होतं, भावना असते पण त्या व्यक्तीवर विश्वास नसतो. माझ्याकडे जे लोक येतात ना, ते लोक येतातच दुसऱ्यांना पाहून. म्हणजे कुणाचा तरी पोर्टफोलिओ असतो, मी त्यांना व्यवस्थित ट्रीट केलेलं असतं. म्हणजे पहिल्या 5 वर्षात माझा बिझनेस व्यवस्थित नव्हता असं आपण गृहीत धरू. पण जेव्हा लोकांना रिझल्ट यायला लागले त्यानंतर माझ्याकडे लोक यायला लागले आणि त्यांना रिझल्ट यायला लागले, तर मग सगळेच आनंदी आहे ना. विन विन सिच्युएशन आहे. बघ, मला माझ्या प्रोफेशनचा आनंद का वाटतो, मी ती एक गोष्ट तुला सांगतो ऍड करू. नक्कीच. मला सांग, डॉक्टरांचं इन्कम कधी होतं ग? जेव्हा त्यांच्याकडे पेशंट भरपूर असतील, म्हणजे लोक आजारी पडतात बेसिकली. मला सांग, वकिलांचं कधी होतं इन्कम वाढतं? जास्तीत जास्त गुन्हे घडतील. एक्झॅक्टली. जास्त गुन्हे घडल्यानंतर त्यांचं वाढतं. मी अशा प्रोफेशन मध्ये मी जेव्हा वेल्दी बनवतो ना लोकांना, त्यावेळेस माझ्याकडे पैसे येतात. हे किती बेस्ट आहे पण. आलं लक्षात? हे माझा, आणि मला आवडतोय प्रोफेशन. किती चांगलं आहे ना. मी तुला श्रीमंत बनवल्यानंतर मी श्रीमंत बनणार. बरोबर. ही ग्लोरी आहे माझ्या बिझनेस. खरंच ऑल गुड वाईब्स आहेत म्हणजे याच्यामध्ये. एक्झॅक्टली. बरोबर. समोरच्याला पण तो एक आनंद मिळणार आहे त्या गोष्टीत. 100%. नक्कीच. तुम्ही आता जसं म्हणालात की तुमचा बिझनेस हळूहळू ग्रो झाला, मग तुम्हाला बरेच क्लायंट्स जॉईन झाले, किंवा बरेच आपण वेगवेगळे प्रोफेशनल्स जॉईन झाले असं म्हणूया. तर तुम्हाला असं कधी कोणी म्हणलंय का की तुम्ही ना मला 10 वर्ष आधी भेटायला हवा होता, तर आज मी कुठच्या कुठे असतो? असं काही घडलंय तुमच्यासोबत? असा कुठला एक्सपिरियन्स सांगू शकाल? सानिका, याचं उत्तर मी सांगू. 80% लोक मला तेच म्हणतात, माझे प्रत्येक क्लायंट. आता 20% लोकांबद्दल तर 80-20चा फॉर्म्युला असतो, पण बिलीव्ह मी, हा पॉडकास्ट माझे एक्झिस्टिंग क्लायंट सुद्धा बघणार आहेत आणि प्रत्येकाने मला एकदा ना एकदा म्हणलेलं आहे, सर तुम्ही 5-7 वर्ष अगोदर भेटला असतात ना, माझं आयुष्य खरंच कुठल्या तरी दुसऱ्या वळणावर असलं असतं. म्हणून मी तुला तो बोललो होतो ना, जब जागो तब सवेरा. बरोबर. असं एवढंच आहे. आणि माझी अशी अगदी इच्छा आहे की आजचा आपला पॉडकास्ट बघणारा प्रत्येक माणूस हे म्हणावा की अरे, आज मी जागा झालोय, तर आता आज मी यांना भेटलं पाहिजे, किंवा मलाही त्या ऍडवायझरची गरज असली पाहिजे, याची जाणीव प्रत्येकाला आज झाली पाहिजे. हा पॉडकास्ट बघून इतकं स्ट्रॉंग तुम्ही अनेक इमोशन्स दिलेले आहेत आम्हाला मनी संदर्भातल्या. आता पुढचा प्रश्न असा की अगदीच आता मला खूप नॉलेज आज तुमच्याकडनं मिळालं, बऱ्याचशा इम्पॉर्टंट गोष्टी कळाल्या, नक्कीच आपल्या ऑडियन्सला पण कळाल्यात. जर का आफ्टर वॉचिंग दिस पॉडकास्ट आमच्यापैकी कुणालाही जर का पहिलं पाऊल उचलायचं असेल, तर ते पाऊल कोणतं असलं पाहिजे सर? मी जसं आपण सुरुवातीला बोललो होतो, भावना करायची ही भावना असली पाहिजे, आणि दुसरं मला तुम्ही भेटायला या. दॅट्स इट. म्हणजे दॅट्स ऑल. याच्यापेक्षा दुसरं काहीच करायचं नाहीये तुम्हाला. माझ्या क्लायंटला मी हेच सांगतो की फक्त तुम्हाला काय करायचं. एक ना सुभाष चंद्र बोसचं वाक्य होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. माझं वाक्य, तुम मुझे वक्त दो मैं तुम्हें आजादी दूंगा. अरे वा, क्या बात आहे. अगदीच बरोबर. नक्कीच. आणि हे पहिलं पाऊल आपला ऑडियन्स नक्कीच उचलेल अशी मला आशा आहे. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, की तुम्ही आता मग अशी मॅजिक फिगर बद्दल बोललात. मॅजिक फिगर हे 2 शब्दच खूप मॅजिकल वाटलेत ना ऐकायला. तुमचा जो प्रश्न आहे मनातला, तोच आता मी विचारणार आहे सरांना, की
ती मॅजिक फिगर काय असली पाहिजे? आता जसं प्रत्येकाकरता आर्थिक गणित ही वेगवेगळी, सोल्युशन्स प्रत्येकाचे वेगवेगळे, तर ही मॅजिक फिगर प्रत्येकाची काय असली पाहिजे, ती कशी डिफाईन केली पाहिजे प्रत्येकाने? एक्झॅक्टली. डेफिनेशन खूप सोपी आहे, पण मी त्याला थोडंसं इलिब्रेट करून सांगतो. ओके. मॅजिक फिगर म्हणजे काय, की मला माझ्यासाठी पैशांनी काम केलं पाहिजे. मी पैशांसाठी काम तर करणारच आहे, हे तर मला चुकणार नाहीये, पण पैशांनी माझ्यासाठी काम केलं पाहिजे. तर मॅजिक फिगर आपण पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेट करू आणि नंतर आपण त्याला एक उदाहरणासाठी एका फिक्स अमाऊंटवर जाऊया. पर्सेंटेज वाईज मध्ये जर मी म्हटलं तर जे माझं आज इन्कम आहे त्याच्या 100 टाइम्स ती असली पाहिजे. ओके. एक्झॅक्टली. इंटू 100. म्हणजे मी जर 1 लाख रुपये कमवत असेल तर इंटू 100 इक्वल टू 1 करोड. आता हे का बरं, तर साधं उदाहरण सांगतो की मी गाडी घेण्या अगोदर, घर घेण्या अगोदर, प्लॉट घेण्या अगोदर, सोनं घेण्या अगोदर माझ्या अकाउंटमध्ये मला मॅजिक फिगर हवी आहे. का हवी आहे तुला सांगतो, त्याचा इलिब्रेट करून सांगतो. मी जर होम लोन घेतलं तर मी 20 वर्षांसाठी बांधला गेलो. बरोबर. मॅजिक फिगर होण्यासाठी खूप अडचणी येतील. बरोबर. मी जर गाडी घेतली, अगेन मला तिला लोन्स तोच पर्याय असतो. अगेन मला मॅजिक फिगर पर्यंत पोहोचता नाही येणार. पण मी अर्ली स्टार्ट केलं तर आपण आता 1 करोडचंच उदाहरण घेऊयात, जसं बोललो मी तुला. आणि आज लाख रुपये पगार तर प्रत्येकाला आहे, आज लाख रुपये कमवतात असं आपण अजम्पशन पकडूनच बोलूयात. तर पहिले 10 वर्ष 50% अमाऊंट त्याने सेव्ह करायची आणि त्याची मॅजिक फिगर 11व्या वर्षी त्याच्या अकाउंटला असेल. आता हा ना 10 वर्षाचा पिरियड खूप लॉंग वाटतो, पण बिलीव्ह मी सानिका, बघता बघता आयुष्यातनं ना 30 वर्ष निघून गेले. असं वाटतं आयुष्य कालच सुरू झालं ना आजपर्यंत संपलं. सेम थिंग इज हिअर. आता वेल्थ क्रिएशन कशी होते यातनं आणि याला पर्याय कसे असतात मी तुला सांगतो. आता 1 करोड रुपये जर मी 5 वर्ष ठेवले ना, अराउंड मी 12-15% रिटर्न्सनी कॅल्क्युलेट केलं तर 70 ते 80 लाख रुपये. म्हणजे दर 5 वर्षांनी मी एक नवीन ऍसेट क्रिएट करू शकतो. आयदर मला लोन घ्यायची गरज नाहीये, माझ्यासाठी पैसा काम करायला लागलाय. अगेन हे पर्सनल फायनान्स आहे. राईट. म्हणजे जर मी पहिल्या 10 वर्षात लोन अवॉइड करून, अजून एक मला मध्ये प्रश्न असा आहे की आता ही जी आपण ऍव्हरेज अमाऊंट पकडतोय, एक्झॅक्टली 1 लाखाची, पण ही अमाऊंट आयुष्यात यायला जर का 30 ते 35 वय येत असेल, तेव्हा एक माणसाला वाटतच आहे की अरे यार मला खूप आधीपासून खरं तर करायचं होतं, पण ती सिच्युएशनच नव्हती ना. आता जर का हे एज जर का स्टार्टिंग एज येत असेल 30-35, तर इथून पुढे कसं कॅल्क्युलेशन? मी तुला क्लिअरली सांगितलं, 50,000 रुपये 10 वर्ष, तुझं एज काही असू दे. आलं लक्षात? 45 जरी असेल तर 55 पर्यंत ही अमाऊंट येईल 11व्या वर्षी. त्या केसमध्ये माझी मॅजिक फिगर यायला खूप वेळ जाऊ शकतो. नाही, आपण सिम्पल हे घे, माझं इन्कम 1 लाख आहे तर माझी मॅजिक फिगर 1 करोड आहे. हा, मग ते डिपेंड्स ऑन द इन्कम. एक्झॅक्टली. माझं हे खूप आयडियल आहे अर्थात, म्हणजे मंथली 1 लाख असणं आणि त्याची मॅजिक फिगर 1 करोड. एक्झॅक्टली. हे जे काही आहे आपलं सेम थिंग इज हिअर. मी 1.5 लाख कमवतो, माझी मॅजिक फिगर 1.5 करोड. बरोबर. मी 2 लाख कमवतो, माझी मॅजिक फिगर 2 करोड. पण तोपर्यंत अनवॉन्टेड लोन, हे बघ, माणूस आहे ना आज गरजांसाठी नाही जगत आहे, माणूस इच्छेसाठी जगतोय. आणि इच्छा कशी मी तुला सांगतो, आता हसायचं नाही हा, मी जे सांगणार आहे त्यावर. मी मोबाईल काढला, स्टेटसवर गेलो, नाही फेसबुकवर गेलो. बरं, त्या अगोदर मी तुला एक कोट सांगतो. मी पुस्तक वाचतो तर ना मार्क ट्वेन नावाचे एक ना मोटिवेशनल स्पीकर होते. 100व्या म्हणजे आजपासून 100 वर्षापूर्वी त्यांनी एक फ्रेज लिहून ठेवली होती. काय होती? इफ यू डोंट रीड न्यूजपेपर यू आर अनइन्फॉर्म. इफ यू डोंट रीड न्यूजपेपर यू आर अनइन्फॉर्म. इफ यू रीड न्यूजपेपर यू आर मिसइन्फॉर्म. ती आज लागू होती. म्हणजे आणि आज भारतामध्ये त्यावेळेस एकच मीडिया होता, प्रिंट मीडिया. बरोबर. आज 3 मीडियाचे प्रकारच 3 आहेत मित्र. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम म्हणजे सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि बाकी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. तर यांच्यापासून दूर राहायचं सगळ्यात अगोदर. आणि मी तुला जो बोललो ना की प्रॉब्लेम कुठे आहे, मग मी पोस्ट पाहिली, आयला
बायको सोबत मित्र नाचला कुठे, गोव्यात. पाहिलं बायकोनी. रात्री झोपताना काय बोलली, शिका मित्राकडनं काही. आता माझ्याकडे प्रियर प्रेशर आहे, साला तो गोव्याला गेलाय. मग मी काय केलं, कसा तरी प्लॅन केला, सुट्टी काढली, चला बाबा आता आपल्याला पण जायला लागतच. मी घरातनं पिअर प्रेशर वाढलं नाही, मी स्वतःसाठी नाही करत. मी गेलो गोव्याला. गोव्याला गेलो, मी डान्स केला आणि फोन काढला टाकण्यासाठी. साला तो सिंगापूरला गेला. आता आणखीन पिअर प्रेशर वाढलं बघ. हे संपण्यासारखं नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही गोल्ड घ्या, स्थावर मालमत्ता करा, अस्थायी करा, पण अगोदर तुमच्याकडे मॅजिक फिगर पाहिजे. कारण की काय होतं, रिअल इस्टेटमध्ये जर मी पैसे गुंतवले असेल, हा भाग तो वेगळा झाला गुंतवणुकीचा, पण मी त्यातनं चंक्स काढू नाही शकत. मला 100 रुपयांची गरज आहे, मला सपोज ₹1,00,000 गरज आहे, तर मी ₹1,00,000 त्या प्लॉटमधनं नाही काढू शकत. ओके, अगेन गोल्ड, भावना जोडले गेलेले आहेत गोल्ड सोबत. मी फार तर लोन घेईल तर गोल्ड आजपर्यंत ना, आता गोल्ड वाढतंय ना, मला एकही कॉल नाही आला सर आता विकू का म्हणून. मला सगळे कॉल काय आले माहितीये, सर घ्यायला पाहिजे का, आणखीन वर जाणार आहे का. हा प्रॉब्लेम आहे. आला लक्षात आता तुझ्या. सध्या म्हणजे माझ्याही फ्रेंड सर्कल चालू असेल चर्चा हीच आहे, आताच घेऊन ठेवावं का, एक्झॅक्टली, आणि ते अजून वर जाईल का, काय करायला पाहिजे, वेळेत घेऊन टाकू. आणि मी तुला सांगू याचं एक उत्तर, ज्या गोष्टीची चर्चा होते ना तिथून अगोदर दूर राहायचं. काय असतं, तोपर्यंत ती पीकवर आलेली असते. म्हणून तिथे काही करायचं नाही. अगेन मॅजिक फिगरवर आता मी तुला बोललो की 100 टाइम्स आले आणि इझिली होते. आणि 10 वर्ष 11 वर्ष हा फार मोठा टाइम नाहीये. एक सूत्र आहे, जर 15,000 रुपयांची SIP 15 वर्ष केली तर 1 करोड रुपयांची अमाऊंट जमा होते. आणि मी त्याला माझ्या एंडनी 50% फॉर्म्युला काय लावला, 10 वर्ष हसता खेळता निघून जातात का. आणि एकदा जर तुझी मॅजिक फिगर झाली ना, मग तुला ऍसेट बनवायला लोन्स घ्यायची गरज नाही पडत. हा माझा पर्सनल फॉर्म्युला आहे. बरोबर, हा खूप बेस्ट फॉर्म्युला आहे. त्याचा विचारपूर्वक प्रत्येकाने आपल्या आपल्या फिगर ठरवाव्यात. 100% त्याच्यावरती विचारपूर्वक निर्णयही घ्यावा. 100%. अगेन मी प्रेक्षकांना सांगेल, कुठल्याही अशा इन्व्हेस्टमेंट नाही करायच्या ज्याच्यावर रेग्युलेशन्स नाही आहेत. मला बऱ्याच वेळेस आपण रिटर्न्सच्या मागे लागतो आणि अशा इन्व्हेस्टमेंट केल्या जातात ज्याच्यावर रेग्युलेशन्स नाही आहेत. तर मी प्रेक्षकांना आवर्जून सांगेल की लोभ नसावा. आणि लोभ जर केला, भरपूर अशा बँक्स आहेत ज्यांचे नावं तुम्ही इंटरनेटवर शोधू शकता. भरपूर असे बिटकॉइन्स आहेत ज्यांचे नावं तुम्ही, भरपूर असे लोक आहेत शेअर मार्केटच्या नावाखाली भरपूर पैसे कमवून घेतलेले. मेहनत करा आणि पैशाला कामाला लावा, हीच माझी विनंती. नक्कीच नक्कीच. आजच्या या पॉडकास्टमधनं अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळालेली आहेत. आपले पॉडकास्ट बघणारे प्रेक्षक जे आहेत त्यांच्या सगळे मनातले प्रश्न कव्हर झाले असावेत अशी मी आशा करते. आणि तुम्हाला नक्कीच तुमचं आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय, गुंतवणूक म्हणजे काय याचं एक परफेक्ट उत्तर मिळालं असेलच. की गुंतवणूक ही एक भावना आहे, जसं सर पहिल्यापासून सांगतायत की ही भावना पहिले मनामध्ये रुजली पाहिजे. आणि आजच्या पॉडकास्ट मधलं हे वाक्य अगदी माझ्या मनात कोरलं गेलं आणि हे आजचं ब्रीदवाक्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ती भावना मनामध्ये रुजवणं हेच पहिलं पाऊलही आपलं असायला पाहिजे. आय होप तुम्हाला सगळ्यांना हे आवडलंही असेल, पटलंही असेल. आणि हा पॉडकास्ट बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि शरद पवार सरांना कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.